फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले मराठी व्याकरण पाहत आहोत। तर आज आपण पाहणार आहोत TET एक्झाम 2025ची 23 नोव्हेंबरची जी झाली होती त्याच्यातील पेपर नंबर 1 मधील मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तर पाहू पहिला प्रश्न बघा, शुद्धपिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर पर्याय दिलेले आहेत। शुद्ध अधिक पिपासा, 2 शुद्ध अधिक पिपासा, 3 शुद्ध अधिक पिपासा आणि शुद्ध अधिक पिपासा। तर याचं उत्तर येणार आहे बघा पर्याय क्रमांक 1 शुद्ध अधिक पिपासा, धनुष्याध। कारण बघा आता इथं काय झालेलं आहे, इथं ध आलेला आहे। मग ज्यावेळेस असं ध येतं त्यावेळेस त्याच लाईनमधील जो पहिला कठोर वर्ण आहे तो घेतला जातो। म्हणजे बघा आता धचं काय झालेलं आहे इथं, तर त झालेला आहे। म्हणजेच हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा। पर्याय 1 सकर्मक कर्तरी, 2 कर्मणी, 3 अकर्मक कर्तरी आणि 4 आहे अकर्मक भावे। आता बघा आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्यामध्ये आपण कर्ता आणि कर्म पहिला शोधू, म्हणजे सोपं जाईल। बघा आता कर्ता शोधायचं म्हणजे काय, तर कोसळणाऱ्या काय आहेत, तर काय आहेत, तर धारा आहेत। आणि कोसळण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर धारांवरच झालेली आहे। म्हणजे या वाक्याचा कर्ता धारा आहे, पण या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग पण गेला। आणि कर्तरी प्रयोगामध्ये ज्यावेळेस कर्म असतं त्यावेळेस तो सकर्मक कर्तरी असतो। मग सकर्मक कर्तरी हा सुद्धा पर्याय गेला। मग आता 2 पर्याय उरले, अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे प्रयोग। तर आता बघा अकर्मक भावे प्रयोग कधी असतो, ज्यावेळेस कर्त्या आणि कर्मानुसार क्रियापद बदलते तेव्हा ते भावे प्रयोग असते। आणि भावे प्रयोग कसा ओळखायचा, तर अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते। आता बघा इथं अकर्मक भावे प्रयोग दिले आणि क्रियापद कसं आहे, विद्यार्थी असते म्हटलंय, पण इथं विद्यार्थी आहे का, तर नाही। म्हणून काय येणार, हा पण पर्याय बाद होणार। मग याचं उत्तर येणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग। पुढील तिसरा प्रश्न आहे बघा, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? एक पहिली जोडी आहे बघा, ओनामा सुरुवात, 2 बृहस्पती बुद्धिमान, 3 पर्वणी दुर्मिळ योग, 4 आहे गंगा यमुना नद्यांचा उगम। तर बघा आता हे तिन्ही पहिले पर्याय आहेत ते काय आहेत, योग्य आहेत। परंतु गंगा यमुना इथं याचा काय झालेला आहे, शब्दशः अर्थ घेतलेला आहे नद्यांचा उगम, परंतु हा अलंकारिक शब्द म्हणजे याचा अर्थ होतो अश्रू। म्हणजे हे काय आहे, तर अयोग्य जोडी आहे। पुढचा प्रश्न बघा, सहसंबंध ओळखा। घुबडांचा गुदकान तर हंसांचा काय? तर आता इथं बघा घुबडांचा गुदकान म्हणजे घुबडांचा आवाज सांगितलेला आहे। तसाच तर हंसांचा कोणता आवाज असतो, तर हंसांचा असतो कलरव। मग याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। तर मग केकराव कोणाचा असतो, तर केकरव असतो मोरांचा, आणि गुंजराव असतो मुंग्यांचा, आणि चित्कार असतो हत्तीचा। तर पुढचा प्रश्न आहे बघा 5वा, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? पर्याय 1 विनायक जनार्दन करंदीकर, 2 यशवंत दिनकर पेंढारकर, 3 राम गणेश गडकरी आणि 4 आहे बाळ सीताराम मर्ढेकर। तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर हे याचं काय आहे, उत्तर येणार आहे। तर आता बघा विनायक जनार्दन करंदीकरांना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात शीघ्र कवी। पर्याय क्रमांक 3 राम गणेश गडकरी यांना काय म्हणतात, तर गोविंदग्रज किंवा महाराष्ट्राचे शेक्सपियर असे राम गणेश गडकरी यांना म्हणतात। आणि पर्याय क्रमांक 4 बाळ सीताराम मर्ढेकर हे काय आहेत, तर नवकाव्याचे प्रवर्तक आहेत। म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। पुढील 6वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य बघा। आता उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार आहेत, एक गौणत्व सूचक आणि एक प्रधानत्व सूचक। तर आता आपल्याला त्यातलं काय विचारलं आहे, त्याच्यातील उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय विचारलेला आहे। तर पर्याय 1 आहेत बघा, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, 2 वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला, 3 आपण कसे बोलावे की ते सर्वांना पटावे,
4 तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. तर मग याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. कारण आता बघा या वाक्यावरून आपल्याला उद्देश दर्शवला जातो. कसा? आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. मग कामाचा वेग वाढवण्याचा उद्देश काय होता त्याचा? तर काम पूर्ण व्हावे हा त्याचा उद्देश होता. दुसरं बघा, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. मग उपचार मिळाले म्हणून बरा झाला म्हणजे परिणाम झालेला आहे, उपचारांचा परिणाम झालेला आहे, तर परिणामबोधक आहे. तिसरं आहे आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे. इथं आहे बघा तिसरं स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे की म्हटल्यामुळं. आणि चौथा आहे तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. आता हा सुद्धा काय आहे? परिणामबोधक आहे. उशिरा पोहोचल्यामुळं ओरडले म्हणजे परिणाम झाला म्हणून हे पण काय आहे? तर परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? पर्याय 1 आहे अपूर्ण वर्तमानकाळ, पर्याय 2 अपूर्ण भूतकाळ, पर्याय 3 साधा भूतकाळ आणि पर्याय 4 आहे साधा वर्तमानकाळ. तर बघा याचं उत्तर येणार आहे साधा वर्तमानकाळ, पर्याय क्रमांक 4. तर मग आपण अपूर्ण वर्तमानकाळ असलं असतं तर वाक्य कसं असलं असतं? तर बघू आपण. सुगरण झाडावर घरटे बांधत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमानकाळ असलं असतं. अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? तर सुगरण झाडावर घरटे बांधत होती हे अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण झालं असतं. आणि साधा भूतकाळात कसं झालं असतं? सुग्ररीने झाडावर घरटे बांधले म्हटल्यावर साधा भूतकाळ झालेलं असतं. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 साधा वर्तमानकाळ. पुढील प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? 1 राजवाडा, 2 पंचवटी, 3 आई वडील, 4 यथाशक्ती. तर आता बघा ह्यांचा जर विग्रह करायचं ठरवलं तर कसं होणार? राजवाडा म्हणल्यावर राजाचा वाडा, मग काय झालं? तत्पुरुष समास येतो. पंचवटी 5 वडांचा समूह, मग इथं काय येणार आहे? 5 वडांचा समूह म्हणल्यावर द्विगु समास येणार आहे. आई वडील, आई आणि वडील किंवा आई किंवा वडील म्हणजे इथं काय येणार आहे? द्वंद्व समास हे उत्तर येणार आहे. पुढचं चौथा आहे यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे म्हणजे अव्ययी भाव समास. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील. पुढचा प्रश्न आहे, गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. 1 तमानं बाळगणे, 2 लोटांगण घालणे, 3 14वे रत्न दाखवणे, 4 आहे जीवाचे रान करणे. आता पहिला आपण या वाक्यप्रचारांचे अर्थ पाहू. बघा तमानं बाळगणे म्हणजे पर्वा न करणे म्हणजे हे उत्तर येऊ शकतं का इथं? तर नाही. दुसरं काय आहे? लोटांगण घालणे म्हणजे काय? पूर्णपणे शरण जाणे. उलट कसं होईल? पोलीस चोरांना कसे शरण जातील म्हणजे हे पण नाही येणार. तिसरं काय? 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? तर चोप देणे किंवा कठोर शिक्षा देणे. आणि चौथं काय आहे? जीवाचे रान करणे म्हणजे खूप मेहनत करणे. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? तर चोप देणे किंवा कठोर शिक्षा देणे म्हणजे पोलिसांनी चोरांना कठोर शिक्षा दिली, हा याचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, आता आपण 12वा प्रश्न पाहिला. 9 ते 11 प्रश्न हे उतार्यावर आधारित आहेत. उतारा इथं घेतलेला नाही मित्रांनो. मग आता आपण पुढचा 13वा प्रश्न पाहू बघा, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? आता बघा शब्द दिलेले आहेत. 1 उदार, 2 कृपण, 3 भाग्यवान आणि 4 आहे दयाळू. आता उदार म्हणजे काय? उदार म्हणजे काय? तर दानशूर हा त्याचा अर्थ होतो. पुढचं काय झालं म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे? कद्रू म्हणजे काय? तर कंजूस आणि उदार म्हणजे काय? तर दानशूर, हेच याचं उत्तर येणार आहे. पुढचे प्रश्न बघा, पुढचे पर्याय बघा. कृपण म्हणजे काय? कृपण हा कद्रूचा काय आहे? तर समानार्थी शब्द आहे. आपल्याला इथं विरुद्धार्थी विचारलेला आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. तिसरा भाग्यवान म्हणजे काय? तर भाग्यवानचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? तर दुर्दैवी येणार आहे. आणि दयाळूचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे निर्दयी किंवा कठोर हा येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येणार आहे. कद्रू म्हणजे कंजूस.
पुढचा प्रश्न आहे बघा, आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आता इथं काही अक्षरं दिलेली आहेत, त्या अक्षरांपासून आपल्याला म्हण तयार करायची आणि त्या म्हणीचा अर्थ आपल्याला इथं शोधायचा आहे. आता बघा इथं काय दिलं आहे, रा, ची, घ, ए, ते, ई, ती, रा, प. आता मग याचा कोणती म्हण तयार होते बघा, तर ची वरनं आपल्याला इथं ची, ती, ची, चिंती असा हा एक शब्द तयार होतो. ई आलेला आहे, ए आलेला आहे म्हणल्यावर ए, ई पण असा एक शब्द तयार होतो. म्हणजे याच्यापासून कोणती म्हण तयार होते, तर चिंती पराते येई घरा, ही काय होते तर म्हण तयार होते. आता त्याचे पर्याय कुठलेले कोणते कोणते दिलेले आहेत आपण पाहू बघा. एकापेक्षा दुसरा वरचढ असणे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते, 3 स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरड करणे, 4 मूर्खपणाने दुसऱ्याचे अनुकरण करणे. तर याच्यात उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे चिंती पराते येई घरा म्हणजे काय, दुसऱ्याचं आपण कोणी वाईट केलं तर काय होतं तर आपलंच वाईट होतं, हा त्याचा काय होतो अर्थ होतो. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बघा 15वा, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत? आता पहिला आपण वाक्यात उद्देश कोणता आहे ते ओळखून घेऊ, म्हणजे आपल्याला भाग म्हणजे करता येतील. आता बघा उद्देश म्हणजे काय, तर ज्याच्याविषयी आपण बोलतो ते उद्देश असते. म्हणजेच वाक्याचा जो कर्ता असतो तो काय असतो, उद्देश असतो. कर्ता शोधण्यासाठी आपण काय करतो तर क्रियापदाला नारा प्रत्यय लावून कोण हा प्रश्न विचारतो, तर आवडणारा कोण, तर स्वभाव हे याचं उत्तर येतो. म्हणजेच स्वभाव हा काय आहे तर त्याचा उद्देश आहे. मग उद्देश तर आपल्याला सापडलं, मग उद्देशाचे भाग कसे ठरवायचे, तर त्या उद्देशाविषयी किंवा कर्त्याविषयी जास्त माहिती कोणते शब्द सांगतात ते सगळे काय येतात तर उद्देश विभागात येतात. मग कर्त्याविषयी स्वभावाविषयी अजून कोणते शब्द आपल्याला माहिती सांगतात, तर स्वभावाविषयी त्यांचा, प्रेमळ हे 2 शब्द काय करतात त्या जास्तीची माहिती आपल्याला सांगतात. म्हणजे हा एक शब्द, 2 आणि 3 अशा प्रकारचे एकूण 3 शब्द काय होतात तर उद्देश भागात येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो, आज आपण TET एक्झामचे 2025चे नोव्हेंबरमधील परीक्षेतील काही प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आमच्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.